आता या बाय माऊली सुद्धा नुसतं भांडण लागू द्या, काय बोलतेच महाराज नवऱ्याला. माझा बाप काही भिकारी नव्हता, हे तुझ्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी. होय ग माय, होय होय होय. तुला काय वाटतं माझ्या संताच्या बायका काय गरीबाच्या होत्या? माझ्या तुकोबारायची बायको सावकाराची पोरगी आहे, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबारायांची बायको आवली. पुण्याचं सासर आहे माझ्या तुकोबारायांचं. 3500 एकर ऊस आहे तुकोबारायच्या सासऱ्याचा. 3500, 3500 एकर ऊस आहे. आपला 1.25 एकरच आहे. तो बी पेटन. राम राम घाली जरा गावात लोकाला महाराज. 1425 माणसं तुकोबारायच्या सासऱ्याच्या हाताखाली कामाला आहेत. तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती. 4 ठिगळाची साडी नेसती, तक्रार करीत. महाराज तुकोबऱ्यांचं धोतर फाटलं, 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसू नये आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसू नये. नात्यांची लाज जी उंबरट्यापर्यंत आणत नाही, लक्ष्मी तिला म्हणावं देव तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही. विश्वास नाही देते. तुम्ही नका वाजवू, तुमची लय व्याकार आहे. पाहुणा आल्यावर मुदाम करती, पाहुणा आल्यावर म्हणती भाई वा सिलेंडर संपलंय, महाराजाला च्या कशानं बाजू. तू एक काम कर, आलेला महाराज सिलेंडरवर बसवून खालनं पेटव, म्हणजे महाराज बी मोकळा तू बी मोकळी. असल्या रातच्या पेटल्या पाहिजे सगळी, नाही पाहिजे. बायका आहेत आजकालच्या, काय जुन्या बायका होत्या खरंच हो. तुमची आई आठवा, आजी आठवा. माऊली माफ करा मला काही चुकलं तर, पण काय जुन्या लक्ष्म्या होत्या हो. 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या स्त्रीनं सांभाळलं का नाही? एकत्रित कुटुंब होतं, जॉईंट फॅमिली होती. पण तोंडावर कधी रेश नाही आणि कधी कपाळावर आटी येऊ दिली. अरे काय माझी शेतकऱ्याची बायको म्हणावी, काय माझ्या भारताची संस्कृती आहे. दुरुडीत अर्धी भाकरी असली ना तरी दारातला कुत्रा सुद्धा उपाशी जात नव्हता. ही माझ्या घरातली माय होती, ही माझ्या घरातली आई होती. का त्या परंपरेनं तुम्ही आम्ही अजून जगतोय बरं का. आता काय नाही, किचन मधनं आवाज आला की समजायचा देवी कुपली मसोबा मी आला. झळच नको महाराज. नाशाबाईंनी किती परमार्थ केला, देव भेटत नाही. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. ज्या बाईच्या तोंडावर हसू आहे आणि ज्या घरातला पुरुष कष्टाने नीतिमत्तेनं कमवतो, त्या घरातली लक्ष्मी आणि भगवंत कधीच दुरावत नाही. हे शास्त्र सांगतं, हे सत्य आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कमवा आणि तुम्ही सुखासमाधानाने खाऊ घाला. काही गरज नाही हो. स्त्रिया भरपूर, माय फार ताकद आहे आपलं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. लक्ष्मणांना शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटलाचा लक्ष्मण कोण? रामाचे बंधू लक्ष्मणांना शक्ती लागली. मग आता मारुतीरायांना सांगितलंय द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आहे, सूर्योदयाच्या आधी आणायची. उड्डाण मारली, पण कमीत कमी उड्डाण मारताना विचारून तरी जावं कुठल्या आकाराची, कुठल्या कलरची. माणूस हवेत गेलं की ज्ञान विसरूनच जातं बघा. म्हणून माणसानं हवेत जाऊ नये. मी मारुतीरायाचं नाही, माणसाचं सांगते महाराज बरं का. मारुतीराय विद्यावान आहेत. आता शेवटी उड्डाण मारली. मारुतीरायांचं काय वर्णन करावं महाराज. श्री गुरुचरण सडोचरच निज मन मुकुर सुधारी बरन बुर कुपित विमल सुचतायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत तुलित बल
तीन वर्णन आलं. विद्यावान ज्ञान गुण सागर बल बुद्धी विद्या देह मोहे. आम्हाला तुम्ही विद्या प्रदान करावी एवढे प्रबळ आहेत तुम्ही. काय भक्तीच्या त्या अंजनीच्या सुसाला रामाचं वरदान, अंजनीच्या सुसाला रामाचं वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला जय जय चले न श्री राम के बिना, राम की चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम की चले न हनुमान के बिना. तुकोबाराय सांगतात भक्ती शिकावी तुमच्याकडनं, माझं दावाव्या सुवटा शरण शरण हनुमंता तुम्हालो. स्वामी भक्ती शिकावी हनुमंतरायांकडनं. सीतामाई साध्या सिंदूर भरत होत्या. मारुतीरायांनी विचारलं, माय काय करतेस ग? जेवढं सिंदूर जास्त भरल तेवढं पतीचं आयुष्य वाढतंय. काय म्हणावं माझ्या मारुतींना महाराज? मारुतीरायांनी सगळ्या अंगाला सिंदूर लावून घ्यावं म्हणावं. बघ किती वाढतंय आता. आधीच गुबरे गुबरे गालाचं, आधीच दष्टपुष्ट शरीराचं, आणि त्यातनं सिंदूर लावून आलं. काय गोड दिसत होतं महाराज मारुतीराय. असे निरागस बाळ महाराज. भक्ती त्यांच्याकडनं. आता खरंच आयुष्य वाढणार आहे का? पण प्रेम बघा ना. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. प्रेम भक्ती पुरेशी आहे महाराज. मग काय मारुतीरायांनी उड्डाण मारावी स्वामींच्या भावांना. स्वामींनाच माझ्या बाण लागलाय, काय करावं? शक्ती लागली आहे, आता काय करणार? द्रोणागिरी पर्वतावर गेले. संजीवनी बुटी सापडत नाही, कारण आकार माहित नाही, कलर माहित नाही. बलवान आहे. द्रोणागिरी पर्वत उचलला. अयोध्येवर उड्डाण मारतायत. अयोध्या मध्ये लागली आहे, पण अयोध्येवर सगळा सावली आहे. भरतांनी विचार केला, काय एवढं वर? तुझी सावली अख्ख्या अयोध्येवर आहे. बाण मारला. मारुतीरायाला कुठल्याच बाणानं काहीच होणार नाही, परंतु तो रामनगरीतला बाण होता. राम राम त्याच्यावर लिहिलेलं होतं, म्हणून तो बाण स्वीकारला. खाली उतरले मारुतीराय. कुणी मारला बाण? रामबंधू भरत आहे मी. आपण रामभक्त मारुती आहे. कुठे चाललाय? लक्ष्मणांना शक्ती लागली आहे. संजीवनी बुटी सापडली नाही, पर्वत घेऊन निघालोय. काय झालं? जिज्ञासा वाढली आहे लक्ष्मणा भरतांची. काय झालंय? काय झालंय? मारुती म्हणतात, माफ करा स्वामी, जीव जाईल त्यांचा. सूर्योदयाच्या आधी पोहोचायचंय मला, घाई आहे मला. मला जाऊ द्या, मी सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला नंतर देतो. कशाचं नंतर? एकदा गेल्यानंतर उर्मिला माता तिकडून यावी आणि सांगावं, भाऊजी तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. उर्मिला कानेट कर, नाही मग मातोड कर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी 14 वर्ष दरवाजाला हात लावून ज्या उभ्या होत्या ना, पतिव्रता महाराज. काय ताकद आहे! योग याग तप नाही महाराज, फक्त पतीची सेवा आणि मनामध्ये प्रेम. उर्मिला मातेला सांगावं, मारुतीराया प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भाऊजींना द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य कसा उगवतो हे मी बघते. काय ताकद आहे! सूर्याला उगवण्यापासून थांबावं एवढी एका स्त्रीमध्ये, एका गृहिणीमध्ये ताकद. मारुतीराया पोचल्यावर सूर्य उगवला नाही. मारुतीराया जेव्हा पोचले तेव्हा सूर्य उगवला. कळतंय ना? मग लक्ष्मणांचा जीव कोणामुळे वाचला? कर्म मारुतीरायाचा, पण वर्म उर्मिले माताचं. काय मी फक्त स्त्रीचं महत्व सांगितलं का? फार ताकद मला स्त्रियांमध्ये. आसोनी संसार हे सांगायचं आहे मला तुम्हाला. नीतिमत्ता, अरे काय द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात, अजूनही साध्या गृहिणीसारखं व्यवस्थापन मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला सुद्धा जमलं नाही, जे रोज लक्ष्मी आपल्या घरात करते. रोजचं जीवन जे जगते ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जमत ते व्यवस्थापन. फार ताकद आहे ग माय. पण आपण पण प्रेझेंटेशनवर गेलो बाह्य अंगावर. आम्हाला वाटतं कपड्याचा आकार छोटा केला की स्टँडर्ड दिसतं, है ना, वेल एज्युकेटेड.
हाय क्लास, हे ना, हे शिकवलं आम्ही मुलींना. का ग माय, कपड्यावरच ज्ञान अवलंबून असतं तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई नसती ग. या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई. भारतामध्ये एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं. इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जायचं आहे, नवऱ्याचा हट्ट आहे, बाई तुला डॉक्टर व्हायचं आहे. आनंदीबाई म्हणल्या शिकायला काही हरकत नाही, पण युनिव्हर्सिटी सांगते आहे आमच्या कॉलेजला यायचं आहे तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती काय, ख्रिश्चन धर्म संस्कृती, गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय आणि मग कॉलेज. आनंदीबाई म्हणल्या का नऊवारीत होत नाही का डॉक्टर? होऊन दाखवते. खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नऊवारी, खांद्यावर पदर, कपाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई. इट इज वेल एज्युकेटेड. आम्ही त्यांना सुशिक्षित समजतो. भारताची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, मान्य आहे आम्हाला, पण त्यांच्या सदऱ्याला आपल्या पदराची गाठ बांधत ज्या रमाबाईंनी अशिक्षित असून शिक्षणाच्या प्रत्येक निर्णयाला न्याय दिला. नवरा गेला तरी फक्त ज्ञानाच्या जोरावर ज्यांनी राज्य जपलं त्या अहिल्याबाई होळकर. अहो काय ताकद आहे महाराज, साधी ताकद आहे, फार ताकद. स्वराज्याचे दोनही छत्रपती एका मासाहेबांनी घडवले का नाही? काय कूस होते महाराज. धन्य धन्य थोर आई आणि एवढं बोलून जे दोन चार कचकुले वाजवत नाही त्यांना सांगतो, जे भारतात जन्माला आले ते काय वाजवतील, जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ते काय वाजवणार. आवळा घेतली नाही ना, आम्हाला सवय आपला बाप म्हणून लोकांच्या बापाला बाप म्हणायची. अरे वाजवा साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ आठवा. डोळ्यात देखत आपल्या आई बहिणींची आवरण उठली. मंदिराच्या मंदिरं उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर खाया नाचत होता. मुठभर मावळे भादात बाजी होणार बाजी, तानाजी, यशाची, सूर्याची, कोंडाची, फुलाची, प्रचंड धनाची, संताची, मोरोजी, बहिरजी, मोरे, गोडपडे, मोहिते, निपाता, मोत्रे, चुरमे, पाताळका. काय होणार आहे एवढ्यानी? स्वराज्य घडणार आहे. एक एक पावला लाखांची ताकद घेऊन मिरवत होता. मावळे 32 इंच छाती, 140 160 किलो वजन, 6.5 फूट उंची, पोलादालाही हाताने वाकवावं एवढी ताकद माझ्या एका मावळ्यामध्ये होते. एक मावळा 100 मुघलांना भारी पडत होता. आणि असा मावळा विमल, माणिकचंद, आर्यम ते खाऊन होत नाही. आणि ग्लास भरून तर नाहीच नाही. हे जे खातात पितात ते मावळे नाही, डोम मावळे. शिवजयंती करायच्या आधी निर्व्यसनी व्हा, हे छत्रपतींना सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे. मावळे ऐका बरं भावांनो, बहीण आहे म्हणून सांगते, पायाला हात लावून सांगते, फार सुंदर माती जन्माला आलोय, भाग्यवान आहे. छत्रपतींचा वय वर्ष 5. गावात तमाशाचा तंबू आला. राजांनी विचारलं, आई साहेब पाया नाचतायत. आई साहेबांनी सांगावं काय करणार, पोटाची